प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय माहीला लेक्चर करायचं असतं, पण त्याची मित्र म्हणत असतात, चल ना यार बंक करूया आजचा लेक्चर, बाहेर जाऊयात ना फिरायला. माही म्हणतो, अरे यार प्लीज नको, इतक्या मेहनतीने स्कॉलरशिप मिळाली आहे, मला लेक्चर करू द्या यार प्लीज. आता त्यावर त्याची ही फ्रेंड म्हणते, अरे यार एक तर लेक्चर बंक करायचं आहे, चल ना बाहेर मज्जा करूया. माही म्हणतो, तुम्हाला काय निमित्तच हवंय फिरायला. नाही नाही, मला लेक्चरला जायचं आहे आणि तुम्ही पण चला लेक्चरला. आता ती म्हणते, नाही नाही आमचा प्लॅन ठरलाय, आम्हीच चाललोय. माही म्हणतो, तुम्ही जा तुमचं, मी चाललो लेक्चरला. माही आता लेक्चरला निघून जातो. तेवढ्यात मागून तन्वी येते आणि म्हणते, माहीला बघितलं का? आता ते मित्र म्हणतात तन्वीचे, हो आत्ताच गेलाय तो आतमध्ये. तन्वी त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते, माही. अभिमन्यू सर त्यांच्या भूतकाळातला हा प्रसंग आठवतात प्रेक्षकांनो. अतिशय सुंदर दाखवली आज पण मालिका. तन्वी म्हणते, थांब न रे माही, किती आवाज देते मी तुला, का थांबत नाहीयेस? एनिवे, अरे तुला अभिनंदन, तू काल स्कॉलरशिपची परीक्षा फायनली जिंकलास. माही, अख्ख्या कॉलेजमध्ये तुझी चर्चा आहे. आता तन्वीने त्याला शेक हँड केलंय. आता माहीने जरा राग शेक हँड केलंय. तन्वी म्हणते, हे घे तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. तन्वीने त्याच्यासाठी छान कॅडबरी आणलेली असते. आता अभिमन्यू म्हणतोय, नकोय मला, म्हणजे माही म्हणतोय, नकोय मला, स्कॉलरशिपची न्यूज शिळी झाली, सगळ्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन केलं, पण आता तुझ्या लक्षात आलं का, मला नकोय, असं म्हणून तो निघून जातो. आता तन्वी म्हणते, अरे असं काय करतोयस, इतकं का चिडतोयस? आता हा माही म्हणतो, मी चिडलो नाहीये. तन्वी म्हणते, तू चॉकलेट का घेत नाहीयेस? माही म्हणतो, मला जाऊ दे बरं लेक्चरला. आता तन्वी त्याला म्हणते, अरे असं काय करतोस, किती मुलांच्या घोळक्यात होतास तू तेव्हा, सगळे तुझे कौतुक करत होते, मी तुला आवाज देखील दिला, पण बहुतेक माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही. माही आता तन्वीकडे वळून बघतो आणि म्हणतो, खरंच का? आता तन्वी म्हणते, हो खरंच. आणि आता तिने ते चॉकलेट पुढे केलंय माहीच्या आणि म्हणते, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. माही म्हणतो, थँक्यू. तन्वी त्याला म्हणते, तुला एक सांगू का, मी सहसा कोणाशी मैत्री करत नाही, आणि एकदा मैत्री केली ना की ती शेवटपर्यंत मी तोडत नाही. आता मित्र म्हटल्यावर तुझी साथ मी कधीच सोडणार नाही, मी तुला दिसत असले तरी आणि दिसत नसले तरी. माही तिला विचारतोय, बघ हा, कधी साथ सोडणार नाहीस, कायम सोबत राहशील? तन्वी म्हणते, हो 100% मी कायम तुझ्या सोबत असेल. माही म्हणतो, म्हणजे तन्वी आणि माहीची जोडी कायम सोबत असेल. आता प्रेक्षकांनो, ही सरांना आठवण आली, अभिमन्यू सरांना, आणि ते तन्वीची आठवण काढून रडतात आणि म्हणतात, आय मिस यू तन्वी. असो, तर आता इकडे या जॅकीला गाठलंय त्या काकूने. तो जॅकी म्हणतो, हे बघा मला बोलायचं नाही तुमच्याशी, तुम्ही काल उगाच सगळा म्हणजे पचकाच झालाय त्याचा विचारायचा. तो म्हणतो, तू काय बोलली होती मला काल, गौरीला इम्प्रेस कर. आता ही काकू म्हणते, अरे तू एकांतात गिफ्ट द्यायचं ना तिला, असं सगळ्यांच्या समोर काय गिफ्ट दिलं? अरे गौरीला ते कानातले नक्की आवडले असणार बघ. आता हा जॅकी म्हणतो, मला ना काही कळतच नाही, म्हणजे बघा ना, आता गौरी कॉलेजला जाणार, तिला नवीन मित्रमैत्री भेटणार, आता ते लोक तिला इम्प्रेस करणार, मग मी काय करू? ही काकू त्याला आयडिया देते, अरे हुकमाचा एक आहे ना तुझ्याकडे मदतीचा, अरे थांब, हे बघ, तू आता गौरी कॉलेजला गेली ना की तू रोज तिला सोडायला जा, लिफ्ट दे रे, तू शिक्षणात सपोर्ट करतोय म्हणल्यावर ती इम्प्रेस होईलच तुझ्यावर. जॅकी आता लगेच निघालेला असो, त्यावेळी काकू म्हणते, अरे थांब रे, अरे ते कानातले दे माझ्याकडे, मी देईल ना गौरीला, आणि काळजी नको करू, जर गौरी एकदा जरी नाही म्हणली ना तुला, तरी ती संकोचाने नाही म्हणेल, आणि आपलं म्हणतात रे पोरी नाही, पण त्यांच्या मनात असतं सगळं. आता हिनेच हडप केलेत ते सोन्याचे कानातले. खरंच जॅकी एवढा डोक्यावर पडलेला आहे काय? असो, तर जॅकीकडनं हे कानातले हस्तगत केल्यानंतर काकूबाई घरी येऊन बसल्यात. गौरीला बिचारीला उशीर झालेला असतो, आणि या काकूला गौरीला मुद्दाम उशीर करायचा असतो, म्हणजे ऑलरेडी तिला झालेलाच असतो. ती आता म्हणत असते, आई मला निघू दे. आता त्या म्हणतात, हे बघ कॅन्टीन मधलं खाऊ नकोस, डब्बा घेऊन जा. आता तिची आई डब्बा घ्यायला जाते, तेव्हा या काकूला वाटतं गौरी अजून 10 मिनिटं लेट झाली पाहिजे, म्हणजे त्या जॅकीला लिफ्ट देता येईल ना गौरीला. मग ही काकू काय करते, त्या तिच्या आईच्या हातचा चहा घेते आणि हिच्या हातात घेते आणि मुद्दाम त्या गौरीच्या ड्रेसवर सांडते, आणि त्या जॅकीला मेसेज करून सांगते की गौरी 10 मिनिटाने निघेल. पण सगळं काही स्वतःच्याच पोरावर लोटते ती काकू आणि म्हणते, काय रे कशाला धक्का दिलास? गौरी म्हणते, काकू त्याला काही बोलू नको, राहू दे बरं, मी ड्रेस चेंज करून येते. काकूने तिचं काम चोख केलंय बरं का. असो, तर आता गौरी ड्रेस चेंज करून येते आणि म्हणते, आई हे बघ, आता मला काही कशाचा आग्रह करू नकोस, मला निघू दे लवकर, मला ऑलरेडी खूप उशीर झालाय, मी लवकर जाईल, लवकर येईल, वेळेत सगळं खाईल, जाऊ दे ग मला. आता कशी वशी बिचारी निघाली एकदाची, आधीच त्या अभिमन्यू सरांचा धाक आहे तिच्या मागे. मग आता या जॅकीने रिक्षावाल्याचा वेश धारण केलाय आणि रिक्षा सुद्धा आणली आहे कुठून तरी गौरीला लिफ्ट देण्यासाठी.
गौरी बिचारी चुकून त्याच्या रिक्षात बसते आणि त्याला कॉलेजचं ॲड्रेस सांगते की भैया उधर चलो. आता या अनुचा फोन आला रस्त्यात, अगं गौरी लवकर ये, किती उशीर. गौरी म्हणते अगं अनु मी ऑन द वेच आहे, पोहोचेल 10 मिनिटातच. आता ही म्हणते लवकर ये, आज तुझा सत्कार करणार आहेत कॉलेजतर्फे आणि अभिमन्यू सर यायच्या आत ये बाई, नाही तर गेट बंद होऊन जाईल, लक्षात आहे ना तुझ्या. आता गौरी म्हणते हो मी आलेच बघ. आता रस्त्याने जाताना गौरीच्या लक्षात येतं की रिक्षावाला कुठून तरी वेगळ्याच ठिकाणाहून घेऊन जाते. त्यामुळे गौरी म्हणते ओ भैया ये किधर से जा रे तुम, चुकीच्या रस्त्याने चालले तुम्ही. आता तो जॅकी म्हणतो अरे काय भैया, अरे मी आहे. आणि गौरी अरे बरोबर नेतो ना लेफ्ट साईडने, अशा ठिकाणी नेतो तिथे तुला मज्जा येईल बघ. आता गौरी इतकी चिडते आणि म्हणते जॅकी गाडी थांबव, सॉरी रिक्षा थांबव. जॅकी तुला म्हटलं ना रिक्षा थांबव. जॅकी म्हणतो अरे गौरी ऐकून तर घे आपलं. गौरी म्हणते तुला सांगितलं ना एकदा रिक्षा थांबव, नाहीतर मी रिक्षातून उडी घेईल ना. आता ती 1 2 3 काउंट करते. जॅकी रिक्षा थांबवतो आणि रिक्षा थांबवल्या गौरी धूम पळ ठोकते. व्हेरी गुड हा गौरी, मुलीच्या जातीने एवढं चपळ असायलाच हवं. तर गौरीने आता कसं बसं कॉलेज गाठलं आणि प्रेक्षकांना आता बघा मज्जा आली आहे. गौरी विचार करते बरं झालं बाबा अभिमन्यू सर आले नाही, मी वेळेत पोहोचले. पण कसलं काय, अभिमन्यू सर आधीच हजर असतात. आता सगळी सामसूम झाली आहे. लगेच गौरीने पाहिलं अभिमन्यू सरांना. आता तिला आलं टेन्शन, आता काय करू. आणि अभिमन्यू सर आता गेट लावणार तेवढ्यात आता त्यांना दिसते गौरी. आणि आता या गौरीला पाहिलं की अभिमन्यू सरांना इतकं टेन्शन येतं, त्यांना त्यांची प्रेयसी आठवते प्रेक्षकांना. आणि साहजिक आहे त्रास तर त्यांना होणारच, कारण एक हेअरस्टाईल सोडली तर गौरी अगदी तशीच्या तशी दिसते. असो आता गौरी विचार करते काहीतरी कर गौरी, काहीतरी कर. गौरी काय करते आता अभिमन्यू सरांना म्हणते सर तुमची गाडी जरा तिरपी लागली आहे का हो, ते बघा जर अशी तिरपी झाली आहे. अभिमन्यू सरांचं लक्ष आता गाडीकडेच जातं आणि गौरी अगदी हुशारीने गेटच्या आत घुसते. तिने बॉर्डर तर क्रॉस केली ना त्या गेटची, तेच पुष्कळ झालं. अभिमन्यू सरांच्या लक्षातच नाही आलं. अभिमन्यू सर म्हणतात गाडी ती बरोबर लावली आहे मी, ती एका स्टँडवर लावली आहे, तिरपीच आहे, पण तू जरा सरळ हो. आणि गाडी साईड स्टँडला असली की ती अशीच दिसते, तू सरळ हो हा. गौरी सरळ होते आणि अभिमन्यू सरांना म्हणते सर आता लेक्चरला बसू ना मी. अरे बापरे, मला तर वाटलं होतं मी 3rd इयरचं शिक्षण घेणारच नाही, घरी किती अडचणी होत्या ना माझ्या, पण आता तसं नाहीये, आता मला स्कॉलरशिप मिळाली आहे. गौरी काहीतरी त्यांना एंगेज करते बोलण्यात. आता अभिमन्यू सर म्हणतात तुझं आय कार्ड घेऊन ये तिकडे जाऊन, कॉलेजच्या ऑफिसमध्ये असेल ते, आणि मग जाऊन वर्गात बस. आता गौरी ठीक आहे असं म्हणते आणि म्हणते सर मी खूप शिकेन आणि अभ्यास करेल, मी प्रॉमिस करते तुम्हाला. आता सरच गेट लावताय, बहुतेक शिपाई दादा सुट्टीवर आहे आज. असो, पण आता गेटच्या आत आल्या तिने तिच्या बाबांचा फोन रिसीव्ह केलाय गौरीने आणि त्यांना सांगत असते की मी व्यवस्थित पोहोचले कॉलेजला. हो आत्ताच मी अभिमन्यू सरांशीच बोलत होते, त्यांनी गेट लावलं असं ती डिटेल सांगत असते. आता अभिमन्यू सर असे संतापतात आणि म्हणतात तो फोन ठेव आधी, बंद कर तो फोन. कॉलेजमध्ये आल्यावर बिलकुल मला फोन दिसता कामा नये विद्यार्थ्यांच्या हातामध्ये, आणि पुन्हा जर का तू मला फोनवर दिसलीस किंवा फोनवर बोलताना दिसलीस तर हा फोन फेकून दिला मी. फोन वापरायला बंदी आहे कॉलेजमध्ये, पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे तुला. इकडे तिकडे रेंगाळताना दिसलीस ना तर बघ थेट वर्गामध्ये जायचं. गौरी म्हणते पण मग सर आय कार्डचं काय करू. सर म्हणतात चा पटकन घेऊन ये. आणि गौरी थँक्यू म्हणते त्यांना. आता अभिमन्यू सरांना आले टेन्शन, कारण ही आता त्यांच्या समोरच असणार आहे. असो, आता गौरी विचार करते बरं झालं बाबा सरांनी मला म्हणजे बघितलं नाही, उशिरा आलेलं, नाहीतर एकीकडे स्कॉलरशिप आणि दुसरीकडे हकालपट्टी झाली असती. आता गौरी कॉलेजमध्ये म्हणजे वर्गासमोर आली आहे, तर हे सिनियर पोरं जरा त्रास देतात तिला आणि म्हणतात वा वा आली कॉलेजमधली इंटेलिजंट आणि एकमेव अशी कॅन्टीन गर्ल आली आहे. आणि उगाचच हसल्यासारखं तिला वेलकम करतात, टाळ्या काय वाजवतात आणि म्हणतात गौरी स्कॉलरशिप मिळवलीस ना तू, स्वतःच्या हुशारीवर का कॉप्या केल्या, बघू तुझी ती बॅग बघू बरं, काही चिठ्ठ्या बिठ्ठ्या आहेत का त्या. मला सांगू इच्छिते मी प्रेक्षकांनो, हे दोन्ही मुलं जरा रिच घरातले आहेत. आता गौरीची बॅग घेतो तो मुलगा आणि ती बॅग खूप घाण आहे म्हणून खाली फेकून देतो आणि हसायला लागतो तिच्यावर. गौरी मनात विचार करते गौरी चिडू नको, शांत राहा. आता ती दुसरी मुलगी म्हणते कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन मिळालंय, पण नुसतं डोकं असून चालणार नाही, तुला स्टँडर्ड लागतं त्यासाठी. गौरी मनात विचार करायला लागते जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. या मुलांच्या अशा वागण्यामुळे तुझे पेशन्स वाढतील, गौरी शांत राहा. आता ही मुलगी त्या गौरीच्या बॅगवरती पाय ठेवणार तेवढ्यात तिथे प्रिन्सिपल आलेत आणि यांच्यावर ओरडतात आणि म्हणतात थांबा, काय चाललंय इथे. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टँडर्डमुळे ऍडमिशन नाही मिळत, विद्यार्थ्यांनी कॉलेजचं स्टँडर्ड वाढवायचा असतो.
गौरी सारख्या विद्यार्थिनी ते स्टँडर्ड नक्कीच वाढवतात. तिच्या एवढी हुशारी तुम्हाला गाठता येणार नाही. तुम्हाला जर आदर नसेल तिच्या हुशारीचा तर नाव तरी ठेवू नका. आज जा तुम्ही तुमच्या वर्गात जा असं म्हणून त्यांनी हाकलवून लावलंय त्या पोरांना तिथून. रागिणी पण आहे बरं का त्या सरांसोबत. प्रिन्सिपल सर गौरीला म्हणतात, बेटा या लोकांचं लक्षात घेऊ नको, काही मनावर नको घेऊस. तू या कॉलेजची विद्यार्थिनी झाली आहेस. ऑल द बेस्ट. आणि आता छान परफॉर्मन्स दाखव तुझा. हो की नाही रागिणी मॅडम? रागिणी मॅडम म्हणतात, हो नक्कीच नक्कीच, असं ती दाखवून म्हणते. आता प्रिन्सिपल गौरीला म्हणतात, बेटा आजच्या सत्कार समारंभाला उशीर नको करूस. गौरी त्यांना थँक्यू म्हणते आणि निघून जाते. गौरीचा आता सत्कार करण्यात येणार आहे. गौरीने स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवलं त्यासाठी तिचा सत्कार करण्यात येणार आहे. पण आता रागिणी या सत्कार समारंभामध्ये काहीतरी ट्विस्ट आणणार आहे. आता विलनने मजा आणली तरच मजा येते ना मालिका बघायला. असो तर आता इथे आपण बघतोय त्या अर्पिताचा नवरा आहे ना, त्याला कोणीतरी एक गुंड पकडतो आणि म्हणतो, माझे पैसे दे. कधी देणार? मी वर गेल्यावर देणार का? आता तो म्हणतो, हो देतो मी तुम्हाला पैसे. आता त्या गुंडाने तंबी दिली याला, जर माझे पैसे तू दिले नाही तर याद राख. तर आता त्याने धमकवलंय आणि मग हा घाबरतो. देतो देतो तुमचे पैसे असं म्हणून सवलत मागितली आहे त्यांच्याकडे. आता तो गुंड जात नाही. तेवढ्यात ती अर्पिता येते भाज्यांच्या पिशव्या घेऊन आणि लगेच हा तिचा नवरा म्हणतो, ये ये आलीस ना, अगं आण इकडे, किती ओझं उचलतेस, थकली अशी ना, आण. आता अर्पिता म्हणत असते, अहो राहू द्या, कशाला तुम्ही उचलताय, मी ठेवेल ना. आता ते म्हणतात, पाणी देऊ का तुला, दमलीस ना. आता ते पाणी बिणी पण आणतात, पिशव्या पण नेऊन ठेवतात किचनमध्ये. अर्पिता पाणी पिता पिता म्हणते, अगं बाई आज फारच सेवा चालली आहे बायकोची. काय हवंय का काही तुम्हाला खायला, का दुसरं काही हवंय? आता हा गोडी गोडी बोलतो तिच्याशी आणि म्हणतो, अगं मला ना फक्त पैसे हवे होते. अर्पिता म्हणते, पैसे का, किती हवे? आता ते म्हणतात, 1,00,000. आता त्यावर अर्पिताचे डोळे असे झालेत, काय 1,00,000? बरे आहात ना तुम्ही? तेव्हा हे म्हणतात, अगं थोडेसेच तर पैसे आहेत, प्लीज दे ना, असतील ना तुझ्याकडे? अर्पिता म्हणते, बरे आहात ना? अहो माझ्याकडे कुठून आले एवढे पैसे? आता हा गोडगोड बोलतो तिच्याशी आणि म्हणतो, तुझ्या दादाकडून माग ना प्लीज प्लीज. अर्पिता जरा टेन्शनमध्ये आली आहे. ती म्हणते, बघते आता काही होतं का. असं बोलून ती निघून गेली आहे. इकडे अण्णा दोषाला ओरडत असतो, आता कुठला चमचा कशात घालू नको, काहीतरी करू नको. सचिन म्हणत असतो, अरे अण्णा कशाला टेन्शन घेताय तुम्ही, आता मी तसं नाही करत, आता फक्त चटणीचा चमचा सांबारमध्ये घालतो. अण्णा त्याच्या मागे लागलाय उगाचच हात धुवून. गंमत दाखवली थोडीशी. आता तेवढ्या तिथे रागिणी येते आणि म्हणते, वा वा काय चाललंय तुमचं? सचिन बोलता बोलता म्हणतो, गौरीने आपल्या कॉलेजची आणि कॅन्टीनची मान ताट केली आहे. मग आता ही रागिणी म्हणते, बसा बसा. सगळ्यांच्या मानात ताट ठेवता ठेवता तुमचं कंबरडं मोडायचं अण्णा एखाद दिवशी. आता अण्णा म्हणतात, काय झालं रागिणी मॅडम, काही म्हणजे काही हवंय का तुम्हाला? मला सांगायचंच नाही तर कोणाला पाठवलं असतं मी तुमच्याकडे. रागिणी म्हणते, दुसऱ्या कोणाकडनं हे पूर्ण होणार नाहीये काम, मला तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे. आता हे अण्णा म्हणतात, सत्कार समारंभाची ऑर्डर आहे का? रागिणी म्हणते, बरोबर, मला 100 समोसे आणि 200 जिलेब्या हव्यात. अण्णांना आलंय टेन्शन, एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये एवढे मोठे समोसे कसे तयार होणार? आता ही रागिणी म्हणते, मिळतील ना मला. अण्णा म्हणतो, कधी हवेत तुम्हाला? मग रागिणी म्हणते, अर्ध्या तासात चालू होणार आहे फंक्शन, अर्ध्या तासात बनवा. प्रेक्षकांनो मला खरं सांगा, अर्ध्या तासात कुठे लगेच समोसे बनतात का? बटाटे उकडायला, ते तळायला काही ना काही वेळ जातो ना. पण अण्णाने आता रागिणीला सांगितलं की मी बनवतो म्हणून. अण्णाला आता टेन्शन आलंय रागिणी गेल्यावर. अण्णा या सचिनला म्हणतो, जा जा लवकर गौरीला बोलव. आणि प्रेक्षकांनो आता ही रागिणी मनात विचार करते, कॅन्टीन गर्ल आता राहा फक्त कॅन्टीनमध्ये. आता कॅन्टीनमधून क्लासरूममध्ये कशी पोहोचते ना बघतेच मी. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. खूपच छान आजचा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता अभिमन्यू सर काही प्रश्न विचारतात आणि प्रत्येक वेळेला गौरीचा हात वरच असतो आणि गौरी जेव्हा उत्तर देते तेव्हा अभिमन्यू सरांना तिच्यात तन्वीच दिसते. अभिमन्यू सर त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवून विचार करत असतात, अभिमन्यू बघू नकोस तिच्याकडे, ती गौरी आहे गौरी, तन्वी नाहीये. आजचा दिवस ऍडजस्ट कर, नंतर हिला क्लासरूम पासून बाहेर ठेवण्याची काहीतरी युक्ती कर. काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, गौरीला ते क्लासच्या बाहेर ठेवू शकतील का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही मालिका आता उद्या आपल्याला बघायला मिळणार नाहीये. आता या मालिकेचा पुढचा भाग आपल्याला थेट सोमवारी रात्री बघता येईल 9 वाजता सोनी मराठीवर आणि त्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवर.
तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, या मालिकेने सगळ्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. तुम्हाला ही मालिका अगदी पहिल्या भागापासून बघायची असेल तर खास तुमच्यासाठी मी माझ्या चॅनलवर याची प्लेलिस्ट बनवली आहे. पहिल्या भागापासून ते आत्तापर्यंत 30व्या एपिसोडपर्यंत तुम्हाला सगळे एपिसोड बघायला मिळतील, माझ्या आवाजात ऐकायला मिळतील. सो तुम्हाला जर माझ्या आवाजात हे एपिसोड एन्जॉय करायला आवडत असेल तर नक्की आपली प्लेलिस्ट चेक करा. आणि हो, माझ्या चॅनलला तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. ज्यांना ज्यांना ही मालिका आवडत असेल त्यांना नक्की माझं चॅनल शेअर करा. आणि हो, मी तुमच्या कमेंट्सची नेहमीप्रमाणे वाट बघेल. सो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.